अहो, तुम्हाला जेवायला वाढू का? बाकीचे पण येतील एवढ्यातच. मंजिरी, मी त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आलो. तुला काही प्रॉब्लेम नाही? आता घर तुमचं आहे, तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे मला. त्याचं त्याट त्याला खोलीतच नेऊन दे. मी इम्पॉसिबल. सत्यजित दादांनी स्वतः आशिषला घरात आणून ठेवलंय? नाही, इट्स इम्पॉसिबल प्रिया. याच्या मागे नक्की दादा होळकरचा काहीतरी डाव. काय आहे नेत्रा, सत्यजितनी आशिषला घरी आणलं, या सगळ्यामध्ये दादा कुठे आला? आणि तुला प्रत्येक ठिकाणी दादा दिसतो, याचा अर्थ हे सगळं दादानीच घडवून आणलंय असं होत नाही. तू बोलतेस प्रिया? साखरला काय घडलं आठवतंय ना? त्यावेळेचा ओव्हर कॉन्फिडन्स अजूनही उतरला नाहीये का तुझा? माझी पक्की खात्री, या सगळ्याच्या मागे दादा होळकरच आहे. दादा होळकरनीच आशिषला या घरात पाठवलं. काहीही असलं ना तरी दादा होळकरचा याच्या मागे नक्की काहीतरी डाव आहे. एवढं डोकं लढवायची काही गरज नाहीये. तुझ्या त्या दादापेक्षा 10 पावलं पुढे आहे हा. मला तर पक्की खात्री आहे, हा दादा बिदा कोणालाही काहीही न सांगता सत्यजित समोर नाटक करून स्वतःचं डोकं वापरून इथे आलाय. नेत्रा, माझा तर दाट संशय, आशिषनीच माझ्या साखरपुड्याची बातमी दादापर्यंत पोहोचवली आणि मग हा सगळा तमाशा घडवून आणला. वेड बीड लागलाय का तुला? हालत बघितलीस त्या मुलाची? स्वतःचं नाव सांगता आलं त्याला तरी खूप आहे. हे बावळट, असं तुला वाटतंय? तुला कधी कुठल्या बाजारात विकून येईल ना, तुला सुद्धा कळणार नाही. आणि त्याला वेडा समजण्याची चूक करू नकोस, कारण तो वेडा नाहीये, वेडेपणाचं नाटक करतोय तो. बोंबलू नकोस ना. नेत्रा, आता बघ तो इथे असल्याची बातमी दादाला सांगून त्याची कशी वाट लावते ते. नमस्कार, मी संभाजी संखे बोलतोय. बोला. हॅलो मिस्टर संखे. मिस्टर होळकरांना फोन द्याल? मी प्रिया बोलतेय. नमस्कार मोतीवाल्या ताई, बोला. त्याची आठवण काढली? मला मिस्टर होळकरांशी बोलायचंय. नाही, आता ते शक्य नाही मॅडम. का? साहेब बाईसाहेबांना घेऊन काश्मीरला गेलेत ना. काश्मीरला? हो. तुमचा काही निरोप असेल तर सांगा ना, मी पोहोचवतो साहेबांपर्यंत. नाही मिस्टर संखे, मला आशिष बद्दल. बाई, तुमचं पण गोड त्या आशिष जवळच अडकलंय का? त्या निशाबाई आल्या होत्या, त्या पण आशिष आशिष करत होत्या. हे बघा बाई, तुम्हाला आशिष विषयी काय बोलायचं असेल ना तर मी फोन ठेवतो. नमस्कार. अरे पण नॉनसेन्स. काय झालं? बावळट आहे का? सगळं ऐकायच्या आधीच फोन कट केला. एक नंबरचा ना तो. पण तू बघच नेत्रा, आता काहीही झालं ना तरी मी आशिषला सोडणार नाहीये. जेवून घे. हात सोड, हात सोड ना आशिष, हात सोड. हात सोड ना. हात सोड तू. अहो मी
जा तू. आशिष, घे खा. मला सत्यजितचं वागणं अजिबात म्हणजे अजिबातच पटलेलं नाही. त्या मुलाला इथं घरी घेऊन यायची काय गरज होती? एकदा एका विषयावर पडदा टाकला की पुन्हा पुन्हा तोच विषय उकरून काढण्यात काही अर्थ आहे का? पण शाले, सत्य म्हणला नव त्या पोराच्या जीवाला धोका आहे म्हणून. अहो पण धोका आहे म्हणून सरळ उचलून घरी घेऊन यायचं का? पोलिसात जायचं? दुसरीकडे कुठे विहंगाच्या घरी सोय करायची त्याची? तर या दोघांमध्ये त्या मुलावरून पुन्हा गैरसमज आणि वाद नकोयत मला. पण तुझा विश्वास आहे नव? अहो माझा आहे, पण प्रश्न फक्त माझ्या एकटीच्याच विश्वासाचा नाहीये ना. सत्यजितला चांगली ओळखून आहे मी. कधी त्याच्या डोक्यामध्ये सणकी भरेल आणि तो कसा वागेल, काय निर्णय घेईल काही सांगता येत नाही. देवकर आणि समजा व्यवस्थित होऊन देत म्हणजे झालं. सत्यजित, मला तुझं कौतुक करायचंय. कर. नाही म्हणजे मंजिरीचं ज्या मुलाशी अफेअर होतं, म्हणजे ज्या मुलामुळे तुमचा संसार मोडण्यापर्यंतची वेळ आली, आणि मग तू समजूतदारपणा दाखवून कसा बसा तो टिकवून धरलास. इन शॉर्ट, ज्या मुलामुळे हे सगळं महाभारत घडलं त्या मुलाला तू तुझ्या बरोबर आपल्या घरात घेऊन आलास. वा, वाखाणण्याजोगं आहे हे सगळं. कसं आहे प्रिया, मी खूप वाईट माणूस आहे. तिरसट आहे, संशयी आहे, संतापी आहे. मी एक धूर्त बिझनेसमॅन आहे आणि वेळेप्रसंगी काय मोस्ट ऑफ द टाइम मी फक्त आणि फक्त माझ्या फायद्याचा विचार करतो. तुझ्याच शब्दात सांगायचं तर मी एक मनोविकृत सैतान आहे. पण मी असं कधी... प्रिया, तू मधुराला माझ्याबद्दल नेमकं काय आणि कुठल्या शब्दात सांगितलंस ते कळलंय मला. विसरलीस का तू? एनिवे, तो आत्ता आपल्या डिस्कशनचा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की असा मी जर आता चांगला वागत असेल तर त्याचं सगळं क्रेडिट फक्त मंजिरीला जातं. तिच्यावरच्या प्रेमामुळेच मी हा निर्णय घेऊ शकलो. त्यामुळे तुला जर कौतुक करायचंच असेल तर ते मंजिरीचं कर. हॅलो, हा बोला मिस्टर मिधुळकर. मिस जाधव, तुम्ही कुठे आहात? मी तुम्हाला सकाळपासून फोन ट्राय करतोय, तुमचा फोन स्विच ऑफ आहे. आत्ता लागतोय तुमचा फोन. तुम्ही आहात कुठे? ते जरा कामाच्या गडबडीत होते ना, म्हणून. काही काम होतं का तुमचं? तुम्ही आहात कुठे? ते दिल्लीला आलीये मी. ते जरा माझ्या वडिलांचं महत्वाचं काम होतं ना, त्याच संदर्भात आले. दिल्लीला?
तिथे आशिषला एकटं टाकून? नाही नाही नाही, माझा नोकर आहे की त्याच्यासोबत. मिस जाधव, आज दुपारी जेव्हा मी तुमच्या घरी गेलो तेव्हा तिथे कुणीही नव्हतं, आशिष एकटाच होता. आय एम सॉरी टू से, पण तुम्हाला जर एखादी जबाबदारी पूर्णपणे निभावता येत नसेल तर ती जबाबदारी मुळात उचलायचीच कशासाठी? मी आशिषला माझ्या घरी घेऊन आलोय. घरी? होय. तुम्ही कधी येता दिल्लीहून परत? मला अजून 2 दिवस लागतील, पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, तुम्ही दिल्लीहून आलात की मला फोन करा, मग आपण बोलू. हो चालेल ना. मी आहे ना तुम्हाला आल्यावर फोन करते. हा, हॅलो, आशिष बोलतोय. आशिष, अरे कसा आहेस तू? आणि तो सत्यजित मुधोळकर कुठे? हे क्वेश्चन पेपर. 1000 प्रश्न विचारण्यापेक्षा मी काय बोलतो ना हे नीट ऐकून घेता. मला सत्यजित मुधोळकरनी इथे आणलंय, त्याच्या घरात. माहिती आहे मला, सत्यजितनेच सांगितलंय. आणि इथून लवकरात लवकर कसं सटकायचा हाच विचार मी करतोय. तू काही कर, कसंही कर, पण मला इथून लवकरात लवकर बाहेर काढायची काहीतरी व्यवस्था कर. ओके? मी? ती कशी? कशी काय ते तुझं तू बघ. मी आज गेले होते दादांकडे, पण तुझा तो दादा आणि तू गेले खड्ड्यात, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी जर इथे फार काळ राहिलो होता तर कोणालाही संशय येऊ शकतो आणि मी पकडला जाऊ शकतो. सो प्लीज काहीतरी कर आणि मला इथून बाहेर काढायची व्यवस्था. ओके? बरं चल, मी फोन ठेवतो. मला इथे जास्त वेळ बोलता येत नाहीये, पण तू लवकरात लवकर काम कर. ठीक आहे, ठेवतो मी फोन. बाय. दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. नाही, राग मानू नकोस दादा. अरे हा आशिष आपल्या घरात असा किती दिवस राहणार आहे? नाही, हेच विचारायचं होतं. तुला काही प्रॉब्लेम? नाही, तसं नाही. अरे मला मंजिरी वहिनीची, तुझी आणि होणाऱ्या बाळाची काळजी वाटते म्हणून. दादा, अरे आशिषमुळे मागे किती गोंधळ झाला होता आणि पुन्हा परत तो असं. गौरा, नको काळजी करू. असं काहीही होणार नाही, कळलं? आणि तसंही तो मुलगा आज उद्यामध्ये जाईलच परत. खरं तर एव्हाना त्या नयनाबाईंचा फोन यायला हवा होता. वहिनी, काय रे? आत ये ना. कशी आहेस? का रे, तू असं का विचारतोस? तो दादाच म्हणला होता ना तुला बरं नाही म्हणून. बरी आहे मी. पण वहिनी, मला एक सांग, त्यो बाहेर बुजगावना बसलाय त्यो कोण? काय बुजगावण्यासारखा? त्यो
काठी घेऊन फिरतो त्यो. सोन्या, मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं बाळा. दादा तो 2-3 दिवसांसाठी आपल्याकडे राहायला आलाय. हं? मग त्यो गप्पा असतो. मला नाही माहिती. मला तर त्यो येडाच वाटतो. आपण समजे त्याच्यासोबत असतो पण त्यो कोणाशी बोलतच नाही. फक्त रात्रीला कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. काय? तो कोणाशी तरी फोनवर बोलतो? तू खरं सांगतोयस? ऐच्या जा. तू इथे माझ्या रूम मध्ये काय करतोयस? बाहेर हो आधी. प्रिया ऐक ना, ऐक ना, जेव्हापासून तुझं तू मला का ओळख दाखवतोस तिकडे? ऐक तर खरं प्रिया, प्रिया मला जेव्हापासून कळलं ना की तुझं लग्न मोडलंय तेव्हापासून ना माझ्या डोळ्याला डोळाच लागत नाहीये ग. खरंच मला ना सतत फक्त तुझाच विचार येतोय. फक्त तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतोय. हा असा केविलवाणा सारखा तुझा विचार येतोय ग की प्रियाचं काय होईल, कसं होईल, तिचं भविष्य काय असेल. खूप वाईट झालं ग प्रिया. खरं सांगू का, माझा ना हा असा माझ्या मनूवर जीव जडला नसता ना तर मीच तुझ्याशी लग्न केलं असतं. खरंच शपथ, खोटं नाही बोलत आहे. जाऊ दे ना आता, हे असे स्वप्नांचे इमले बांधून काय फायदा. खूप वाईट वाटलं ग आणि याच खूप दुःख होतंय मला की कधी काळी का असे ना पण आपण पार्टनर होतो, सहयोगी होतो म्हणून ग. झालं, संपलं. आशिष, तुला कोणी सांगितलं माझं लग्न मोडलं? सगळं व्यवस्थित आहे. काय झालं? शॉक बसला? आशिष, मला माहिती होतं माझ्या साखरपुड्याची बातमी तूच दादापर्यंत पोहोचवलीस. तुझंच प्लॅनिंग होतं ना या सगळ्या मागे? हे प्रिया, अगं जाऊ दे ना, ही अशी जुनी मडी उकरून काय फायदा. हा सांग बरं. बरं मला सांग, तू मला तुझ्या नवऱ्याची भेट कधी घालून देतेस? प्रिया, मला ना जाम क्युरियोसिटी आहे की तुझा होणारा नवरा, प्रियाचा होणारा नवरा कसा असेल, काय करत असेल. ही तुझी नाटकं आहेत ना, ती बंद करायची आशिष. आणि उठ सूट स्वतःचं थोबाड दाखवायला इथे माझ्या रूम मध्ये यायचं नाही सारखं. स्वतः तर मरशीलच, मलाही मरवशील. ए प्रिया, चिल. एवढं का टेन्शन घेतेस? आणि समजा कोणी आलं तर मग माझं हे वेड्याचं पेरिंग आहे ना. मंजरी, मंजरी, मला मारू. सॉलिड होल्ड आहे आपला कॅरेक्टरवर. असा माझ्या आतला कलाकार लगेच जागृत होतो. आणि तुला तर चांगलंच माहितीये. मग घाबरतेस काय? हाच जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो नडणार आहे तुला एक दिवस. कारण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सत्यजित मुधोळकरनी सगळ्या घरात सीसीटीव्ही कॅमेराज लावले. पकडला गेलास ना तर कुत्राही हाल खाणार नाही तुझे. काय म्हणालीस? सत्यजितनी स्वतःच्याच घरात कॅमेरे बसवलेत? हो, फक्त बेडरूम सोडून सगळ्या घरात.
म्हणजे हॉल, किचन, एंट्रन्स, मधला पॅसेज, अगदी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज लावले. म्हणजे काल रात्री मी निशाशी फोनवर बोलत होतो हॉलमध्ये, म्हणजे ते सुद्धा तोही त्याच कॅमेराज मध्ये कॅप्चर केला गेला असणार आहे. हेच सांगितलं होतं ना, स्वतःच्या कर्मानी मरणार आहेस तू एक दिवस.